विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। आज आपण आलेलो आहोत उमरेड कडबना मार्गावर आणि या उमरेड कडबना मार्गादरम्यान काही शेतजमिनी आहे आणि त्या ठिकाणी काही पीक घेतलं आहे शेतकऱ्यांनी। परंतु आता हा अतिवृष्टीचा जो पाऊस आला आहे त्या पावसाचं पाणी शेतांमध्ये शिरलं आणि त्यांच्या पिकाची नासाडी झाली आहे। तर या ठिकाणी काही शेतकरी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार जी, आपलं नाव? दिनेश भिवनकर। कुठं राहता? गंगापूर। नुकसान झालं या ठिकाणी? नुकसान झालं आहे, सोयाबीन डुबला आहे आपलावाला। किती एकरातला होता? हे 2.5 एकरात 3 एकरातला। आणि इकडे काय नुकसान झालं आहे? म्हणजे हे आपलं आपल्या हे पराठी कशामुळे झालाय? ह्या पाण्यामुळं। म्हणजे हा पाणी आधी पण असाच यायचा? नाही नाही, ह्या पाणी सीधाच परत हा असं पेड्या झाल्यावर पाणी तिकडे जात आहे। तर मग हे कशामुळे झालंय, नेमकं काय कारण आहे त्याच्यामध्ये? आपला WCL वाल्यानेच केलं। म्हणजे WCL वाल्यांच्या गलथानपणामुळे हा सगळा हो परिणाम आता दिसून येतो। हो, लोकायले आता शासनाकडे काय मागणी कराल? मागणी हे आहे की नदी आपल्याला आम्हाला शेती करून जो अगोदर नदीचा जो डायव्हर्शन होता जसा होता तसा तो आपल्याला म्हणजे नैसर्गिक प्रवाह होता हा, या हा. आम नदीचा। आम नदीच्या ज्या साईडनं जो पाणी जात होता 2 नंबरच्या गड्ड्यातून तो कसा आपल्या नदीला तो सरळ पडत होता, त्यामुळे कसं पाणी फास्ट उतरायचं। हा. त्याच्यामुळे पाणी काही इकडे साचायचं नाही शेतामध्ये न शेताची नुकसानी त्या नव्हती। प्रवाहासोबत काय केलं त्या WCL प्रशासनाने? त्यांनी काय केलं, ते जे नदी सरळ होती तिला नाही का डायव्हर्ट केला, एक ह्या मार्गाने नेला इकडून, म्हणजे आपल्या हिशोबाने वळवली तिला. आपल्या हिशोबाने वळवली। तिकडे कसं त्यांचं जे काम चालू असल्यामुळे WCL खतन कोळसा काढणं चालू होतं, त्यामुळे 2 नंबरच्या गड्ड्यातून पाणी जे ज्यानं बंद करून दिलं आणि त्यांनी कुठून कानव्याकडून दिलं, अच्छा नाही त्याच्यामुळे कसं पाणी जे आलं नाही का खूप अडचण जाते तिकडे। कसं कारण की तिकडनं एक नदी आहे, ते नदीचं पाणी चालू झालं की इकडच्या पाणी पूर्ण थोपवून ठेवून देते। त्याच्यामुळे काय होते, हा पाणी पास नाही होत ना, हा पूर्ण शेत इकडचे आजूबाजूचे कम से कम 1000 एकर जवळपास डुबते ह्या एरियातला। काय मागणी आहे शासनाकडे तुमची? आपली मागणी हे आहे की शासनाला की जो अगोदरचा जो नदीचा जो रस्ता होता तो क्लिअर करून द्यावा आणि हे झालेलं नुकसान याची भरपाई? हे भरपाई मागच्या वर्षी बी आम्ही याच्या कसं ते पीक विम्याचं जे होतं ते आपण केलं होतं, इकडे सर्वेला आले पण होते, तिथं आपण नोंदणी पण केली, जे डॉक्युमेंट्स पाहिजे होते ते पूर्णपणे दिले, पण आपल्याला त्याची काही फायदे मिळालेच नाही। हा न ह्या वर्षी बी आपण असं का कोणती अपेक्षा ठेवून की आपल्याला मिळून बा म्हणून, आणि तसे अजून 75% लोक इकडे ठेक्यानं शेती करणारे आहेत। ते शेतकरीच मालाला मिळते, ठेक्यानं करणाऱ्या व्यक्तीला काहीच नाही मिळत। आपलं नाव? माझं नाव नितेश शालिकुके, मी राहणारा कवरापेठचा उमरेड तालुक्यात। ठीक आहे। असे समस्या आहेत इकडल्या शेतकऱ्या लोकांची। कड़मने वाले को लेना, इनके लो ना। आणि एक तर पुलिये बनवले तर बनवले। काय नाव आपलं? शशिकला गायकवाड, राहणं काय? कडमना। इथे तिकडे समोर आहे। तर काय परिस्थिती आहे, काय समस्या आहे? हे रोडाची परिस्थिती आमची, आलेले लोक कोणी बिमार असले तरी वापस जावं लागते ह्या पाण्यामुळे। रस्ता बंद होतो, बंद होतो, पुरामुळे आता रस्ता बंद झाला, पूर्ण बंद नमस्कार, माझं होतो। नाव भिकू अशोक गायकवाड, मी राहणार कडमना इथला आहे। गेल्या मागच्या वर्षीपासून या पुलाची समस्या खूप वाढत गेलेली आहे। मुलांना शाळेत जाण्यासाठी आणि कोणी मरीज असेल त्यांना नेता येत नाही। आमदार खासदारांना फक्त आश्वासन देतात पण काही करत नाही। मागच्या वेळेस त्यांनी बर्वे साहेबांनी आले होते स्पॉटवरती, त्यांनी म्हटलं की आम्ही पुढच्या वर्षी पूर्ण हे जे पाणी आहे हे राहणार नाही असे बोलले पण होते, पण यावर्षी पाहाल तर काहीच केलं नाही। पूल आमच्या गावचा आहे की नाही असं दिसत नव्हतं। आता सतत 3 दिवस हा, मुसळधार पाऊस हा, होता. त्याच्यामुळं. पावसामुळे हा रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला होता। आणि किती तास लागले इतकं पाणी ओसरायला? सर याला तर पूर्ण 1 दिवसच लागतो। हा, शासनाकडे काय मागणी करा? शासनाकडे आम्ही मागणी केली की आमच्या जे समस्या, पाण्याची जी समस्या आहे पुलाची, ते थोडीशी चांगली करून द्यावं। आणि यांनी पूल बनवला आहे, याची माती पण यांनी फेकलेली नाही, शिक्के तिथं टाकून ठेवली आहे, त्याच्यामुळं जे पाणी जायचं ते इथंच थांबत आहे, अशी आमच्या गावची समस्या आहे। डॉक्टर मुकेश मुदगल, मी उमरेड शहरात राहतो, कवरापेठला लागून, या वस्तीला लागून, या शेत जमिनीला लागून आमच्या पण वस्त्या आहेत, इथे आमच्या जमिनी पण आहेत। आज या ठिकाणी येण्याचं काय विशेष कारण? अत्यंत गंभीर आणि शोकांतिका आहे विषय। आज जवळपास 5, 6, 7 वर्षापासून हा विषय निरंतर चोखंदळपणे सगळेजण मांडत आहे, गावकरी मांडत आहे, शेतकरी मांडत आहेत, येणारे जाणारे विद्यार्थी मांडत आहेत, आजूबाजूचे शेतकरी मांडत आहे, आणि मी स्वतः सुद्धा या समस्येकडे नियमितपणे लक्ष देत आहे। आमदार आले, खासदार आले, बरेचसे नेते मंडळी येऊन गेले,
WCL चे अधिकारी सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी विषयाची गंभीरता बघितली, पण गंभीरता बघून त्यांनी गंभीरतेने या विषयाला हात टाकला नाही आणि ही समस्या नागरिकांची, लोकांची, कास्तकारांची, मुलांची ही समस्या त्यांनी दूर केलेली नाही किंवा मला असं वाटतंय की त्यांना याच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये. तर आता कालपर्यंत सतत 3 दिवस अति मुसळधार पाऊस होता. त्या पावसामुळे या ठिकाणी काही पूर परिस्थिती वगैरे 4 दिवसापासून साहेब सातत्याने पाणी सुरू होतं, मुसळधार पाणी सुरू होतं आणि याच्यामध्ये कानवा गाव किंवा त्याच्या समोरचे गाव उंबेडपासून कळमना गाव किंवा त्याच्या समोरचे गाव जवळपास 4 दिवसापासून उंबेड शहरापासून संपूर्णपणे तुटले होते. संपर्कच तुटला होता, कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. जाऊ शकत नाही तुम्ही, येऊ शकत नाही, तर संपर्क कसा राहणार. आणि इकडे बऱ्यापैकी शेतजमीन जे लागवडी खालील क्षेत्र आहे ते पाण्याखाली गेलेलं दिसत आहे. पुलावरचं पाण्याची वाढ होणं सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ही WCL ची वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडची. कारण जेव्हा कोल माइन्स म्हणतो यांची जेव्हा वाढ झाली तर त्यांनी निर्णय घेतला का या नदीचा आम नदीचं डायव्हर्शनचं, आणि तो निर्णय घेऊन त्यांनी ते वागवलं. त्याच्यामुळे समोरून जो बांध टाकला गेला आणि नैसर्गिक जो प्रवाह होता त्याला वळसा देऊन त्यांनी त्या प्रवाहाला रोकथाम केली. याचा परिणाम असा झाला, पाण्याचं जे एक कमी पाणी राहायचं रस्त्यावर आरामात त्या पाण्यामध्ये जाणं येणं गावकरी लोक करू शकत होते, ते पाण्याची वाढ झाली आणि हे पाणी जवळपास आजूबाजूला मागच्या शेतजमिनीमध्ये, समोरच्या जे शेतजमिनीमध्ये आणि जवळपास 500, आता या भाऊंनी म्हटलं का 400-500, पण माझ्या मर्जीने, माझ्या मतानुसार 500 ते 700 एकर जमिनी या पाण्याखाली डुबीत आहेत साहेब. आणि जवळपास 7 वर्षापासून हा अत्यंत दुःखाचा सामना इथच्या लोकांना करावा लागून राहिला. ही शोकांतिका आहे. काय मागणी आहे? माझी मागणी, मला असं वाटतंय की मागण्या भरपूर झाला. प्रशासनाला माहित आहे, उंबेड शहराच्या SDO ला माहित आहे, माजी आमदार जे राजू पारवे होते, आमदार जे सुधीर भाऊ पारवे होते आणि इथचे आता नवीन जे निवडून आलेले खासदार आहेत बर्वे साहेब, हे या सगळ्यांनी या ठिकाणी व्हिजिट केलेले आहेत. मार्मिकपणे या विषयाला त्यांनी हात घातलेला होता. पण मला हे समजत नाही की जे नेते आहेत त्याचा पाठपुरावा न केल्यामुळे ही समस्या जशाच तशी आहे. आणि मी सांगतो भाऊ की WCL कडे एवढा वेलफेअर निधी असतो, तो वेलफेअर निधी हे विविध ठिकाणी वापरत असतात. महाराष्ट्र शासनाकडे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे सुद्धा वेलफेअर निधी भरपूर असतो. खासदाराच्या मार्फत, आमदारांच्या मार्फत आणि इतर बऱ्याचशा माध्यमातून ते लोक निर्णय घेऊन, ठराव घेऊन या ठिकाणी निधी वापरून चोखंदपणे या विषयाला हाताळू शकतात. पण कुणाला वाटतच नाही कारण खरोखरच या विषयाचं कुठेतरी समाधान व्हायला पाहिजे. गोरगरिबांना याचं समाधान व्हायला पाहिजे. शाळकरी मुलांना याला त्रास नाही व्हायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांचा पिकी ही सपशेलपणे नाश न व्हायला पाहिजे. हे जेव्हा नेत्यांना मनापासून वाटेल तेव्हा या विषयाला खरोखर ते सिरियसली घेतील. आणि छोटं काम आहे ना साहेब, काही खूप मोठी समस्या नाही आहे. ऑलरेडी पूल 2 बनलेले आहेत. फक्त हा कॅनॉर न आणि समोरून जे वाहतं पाणी आहे ते नैसर्गिकपणे फ्लो वेगाने जर गेला तर इथे पाणी साठवण्याचं काही कारणच नाही. या विषयाला हात घातला तसं तर आम्ही निरंतर या विषयाचं, मी संजय मिश्रांची 2-3 दिवसापूर्वी बोललो, त्यांनी सरळ आरोप WCL अधिकाऱ्यांवर लावल्या, त्यांचं बोलणं होत असते. पण कुठेतरी याला आंदोलनाचं स्वरूप देऊन सगळ्या पत्रकार झाले किंवा मोठे मोठे मातब्बर नेते झाले आणि नागरिक या सगळ्यांनी या विषयाला सामूहिकपणे उचलून या समस्येचा निवारण करणं अत्यंत भाऊ गरजेचं आहे. कारण ही खूप मोठी समस्या आहे आणि ही मानव निर्मित समस्या आहे, ही नैसर्गिक समस्या नाही आहे. म्हणून मानवच या गोष्टीला, अधिकारी लोकच किंवा नेते लोक, शासन, प्रशासन, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट हेच या गोष्टीचं निराकरण करू शकतात. आमच्यासारखे गरीब कास्तकार किंवा येणारे जाणारे लोक ज्यांना त्रास होतो, जे 4 दिवसापासून कळमना गाव आज तुटून पडलेला आहे, आज त्यांची वाहतूक सुरू झालेली आहे, हे लोक हे विषय, एवढा मोठा विषय हाताळू नाही शकत. हे नेत्यांचंच काम आहे. आमची सासूबाई गायकवाड, तर तिला वापस न्यावं लागलं या पाटावरून, कारण की पाणी भरपूर असल्यामुळे जाण्या येण्याचा वाहन पूर्ण बंद असल्यामुळे आताही त्याच प्रस्ती येऊन राहिले आमच्या. ह्या प्रस्तीक आम्ही कधीपर्यंत समजून करावं, मग कधीपर्यंत आम्ही हे असंच हे केलं पाहिजे. आम्हाला हा रोड पण चांगला पाहिजे, आम्हाला हा पुलिया चांगला पाहिजे, शेतकऱ्याची अगदी नुकसान बी नाही. गायकवाड आहे, राहणं कुठे आहे? कळमना आणि शाळा शिक्षणासाठी कुठे जावं लागते? उमरेड. जाण्या येण्याला काही त्रास होतो की व्यवस्थित जाता येतो? त्रास होतो. काय त्रास? बस नाही आमच्या गावला, दुसऱ्याच्या गाडीला हात देऊन जावं लागते. रस्ते व्यवस्थित आहे की? पुराच्या पाण्याखाली रस्ते जातात. शासनाकडे काय मागणी आहे? रस्ता चांगला हवा आहे. आणि ही पाण्याची समस्या ती पण क्लिअर करून द्यावी. बरं, ठीक आहे.
हा साहेब रोड व्हायलाच पाहिजे. राजू पारव्या आलता त्या पुल्या करीन म्हणे ना, तहसीलदार मरू द्या म्हणे, उमरेचा तहसीलदार आहे. मग काय काय अडचण आहे या ठिकाणी? आम्हाला फक्त पुल्या व्हायला पाहिजे, हा तो पुल्या. हो रस्ता पाहिजे, पुल्या उच पाहिजे दोन आहे. पुरी विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा.